blood related disorder. Let's see next point of the chapter. First, silent heart attack. What is silent heart attack? Silent heart attack is also known as silent myocardial infarction, malfunctioning of cardiac muscle. What is silent heart attack? It is a type of heart attack. It is type of heart attack that does not show any general symptoms of classic heart attack. ज्या पद्धतीनं क्लासिक हार्ट अटॅकचे जे जनरल सिम्पटम्स असतात, म्हणजे हार्ट अटॅक आपण ज्याला म्हणतो, मग चेस्ट पेन असेल, हायपरटेन्शन असेल, हाय ब्लड प्रेशर, असे जे सिम्पटम्स हार्ट अटॅकमध्ये, क्लासिकल हार्ट अटॅकमध्ये असतात, असे सिम्पटम्स एखाद्या व्यक्तीमध्ये न दिसता त्याला जर हार्ट अटॅक आला तर त्याला सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतात. It is a type of heart attack. Silent heart attack, it is a type of heart attack that does not show any general symptoms of classical heart attack like chest pain, hypertension, etc. म्हणजे जनरल अटॅक मध्ये जे क्लासिकल हार्ट अटॅक मध्ये जे जनरल सिम्पटम्स असतात ते सिम्पटम्स न दिसता जो हार्ट अटॅक निर्माण होतो त्याला काय म्हणतात? सायलेंट हार्ट अटॅक, which does not show any general symptoms. These symptoms of silent heart attack are so mild. म्हणजे त्या व्यक्तीला हे सिम्पटम्स जाणवत सुद्धा नाही. The symptoms of silent heart attack are so mild that person confuses. त्या व्यक्तीचा गोंधळ उडतो. का गोंधळ उडतो? He feels that these symptoms are general symptoms of discomfort. म्हणजे जास्त एक्झर्शन झालेलं आहे, छातीमध्ये दुखते, हात दुखतोय, पित्तामुळं छातीत जळजळ होते, असे जे जनरल जे सिम्पटम्स डिस्कम्फर्टमुळे येतात, एक्झर्शनमुळे येतात आणि सायलेंट हार्ट अटॅकचे जे सिम्पटम्स असतात ते माइल्ड असल्यामुळं त्या व्यक्तीचं काय होतं? कन्फ्युजन होतं. ही कन्फ्युजेस इट रेग्युलर सिम्पटम्स, सो ही इग्नोर्स इट. त्यामुळे ती व्यक्ती या अशा सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करते जे माइल्ड असतात. त्या व्यक्तीला वाटतं की हे इतर सिम्पटम्स आहेत, जनरल सिम्पटम्स आहेत, डिस्कम्फर्टमुळे आलेले सिम्पटम्स आहेत. त्यामुळे ती व्यक्ती कन्फ्यूज होते आणि त्या ठिकाणी हार्ट अटॅक, सायलेंट हार्ट अटॅक त्या व्यक्तीला येऊ शकतो. इट हॅज बीन स्टडीड दॅट सायलेंट हार्ट अटॅक इज कॉमन इन मेन दॅन वुमन. म्हणजे एका अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की सायलेंट हार्ट अटॅक हा पुरुषांच्या मध्ये जास्त दिसतो स्त्रियांच्या पेक्षा. म्हणजे स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण कमी आहे पण पुरुषांच्या मध्ये हे प्रमाण जास्त आहे. This is silent heart attack. Students, after these disorders from last video we studied, there are some remedies to cure these heart diseases. In that, first is angiography. That word you also heard many times. Angiography. What is angiography? See here. It is X-ray imaging. ज्या पद्धतीनं एक्सरे काढला जातो त्या पद्धतीची इमेज घेणं. एक्सरे इमेजिंग ऑफ द कार्डियक ब्लड व्हेसल्स. ज्या ब्लड व्हेसल्स हार्टशी संबंधित आहेत अशा कार्डियक ब्लड व्हेसलची एक्सरे इमेजिंग घेतली जाते. कशासाठी ही एक्सरे इमेज घेतली जाते? कशासाठी हा एक्सरे फोटो घेतला जातो कार्डियक ब्लड व्हेसलचा? टू लोकेट, स्थान निश्चित करणं. To locate the exact position of blockages is called angiography. Students, in atherosclerosis and arteriosclerosis, we studied in last few videos. What is it? Arteriosclerosis is a blood vessel. When this blood vessel loses its elasticity due to the deposition of fatty substances. जर ब्लड वेसल
मध्ये फॅटी सबस्टन्स कोलेस्ट्रॉलचं जर डिपॉझिशन झालं असेल तर त्या ब्लड व्हेसलची कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे इलॅस्टिसिटी कॅपॅसिटी कमी होते. त्याला आपण आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हणतो. आर्टेरिओस्क्लेरोसिस. अँड व्हेन देयर इज अ डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्स in blood vessels, that lumen of the blood vessel is completely blocked. This is called atherosclerosis. म्हणजे या फॅटी सबस्टन्सचं डिपॉझिशन झाल्यामुळे या ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड सर्क्युलेशन अफेक्ट होतं, ब्लड फ्लो वरती त्याचा परिणाम होतो. असे जे ब्लॉकेजेस असतात, असे जे हे फॅटी सबस्टन्सचं कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन असतं, त्या पोझिशन त्याची नेमकी पोझिशन एक्सरे इमेजिंग द्वारा घेण्याची जी तंत्र आहे, घेण्याचं जे टेक्निक आहे त्याला काय म्हणतात? एंजिओग्राफी. स्टुडंट्स, एंजिओन मीन्स ब्लड व्हेसल्स. एंजिओन मीन्स ब्लड व्हेसल्स. एंजिओग्राफी म्हणजे त्या ब्लड व्हेसल्स मध्ये नेमकं त्या फॅटी सबस्टन्सचं डिपॉझिशन कुठं आहे, what is the exact position, to locate that exact position, the technique done with the help of X-ray imaging called angiography. What is angiography? It is X-ray imaging of cardiac blood vessel to locate the position of blockages is called angiography. Depending upon the degree of block, two remedial procedures can be done. आता या ब्लॉकेजचं काय प्रमाण आहे? समजा पूर्ण ही ब्लॉक आहे किंवा थोड्याच प्रमाणामध्ये ब्लॉक आहे. याचं जे प्रमाण ब्लॉकेजचं फॅटी सबस्टन्सचं डिपॉझिशन ब्लड व्हेसल्स मध्ये किती आहे याच्यावरती आधारित दोन प्रोसिजर्स, उपचारात्मक प्रक्रिया राबवल्या जातात. रेमिडियल प्रोसिजर्स डन. These are two remedial procedures are first angioplasty and second bypass surgery. एंजिओग्राफी मधून कळतं ज्या वेळेला एक्सरे इमेजिंग केले जातं म्हणजे एंजिओग्राफी केली जाते त्यावेळेला तो ब्लॉक किती आहे, ब्लड व्हेसलची लुमेन पूर्ण त्यानं व्यापली आहे का थोडी 20%, 25%, 100%, 80%, हे ज्या वेळेला डॉक्टरांना समजतं त्यावेळेला डॉक्टर त्याच्यावरती त्या प्रमाणानुसार एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी या दोनचा उपयोग ते करतात. इन एंजिओग्राफी, इन दिस टेक्निक, अ स्टेंट इज इन्सर्टेड. अ स्टेंट इज इन्सर्टेड. स्टेंट इज अ स्मॉल ट्यूब. एक छोटीशी ट्यूब असते जी आपल्या ब्लड व्हेसल मध्ये इन्सर्ट केली जाते, त्याला स्टेंट असं म्हणतात. या स्टेंटच्या साह्यानं तो जो ब्लॉक आहे तो कमी करायचा आणि तिथला ब्लड फ्लो, ब्लड सर्क्युलेशन रिस्टोअर करायचं. काय केलं जातं एंजिओप्लास्टी मध्ये? इन दिस टेक्निक अ स्टेंट इज यूज्ड ऑर इन्सर्टेड ऍट द साइट ऑफ ब्लॉकेज. जिथं ब्लॉक आहे तिथं हा स्टेंट छोटीशी ट्यूब पाठवली जाते आणि तो ब्लॉक कमी केला जातो टू रिस्टोर द ब्लड फ्लो ऑर ब्लड सर्क्युलेशन. दिस इज एंजिओप्लास्टी. And second, bypass surgery. In bypass surgery, atherosclerotic region. These are the atherosclerotic regions. These regions are atherosclerotic regions. Complete blood vessel blocked. अशा वेळेला bypass सर्जरीचा उपयोग त्या ठिकाणी करतात. In this, part of vein or artery taken from any suitable part of the body. म्हणजे आपल्या शरीराचा इतर ठिकाणची जी आर्टरी असेल, वेन असेल, त्याचा छोटासा भाग घ्यायचा, मग हँड असेल, लेग असेल, तिथली आर्टरी काढून घ्यायची आणि हा जो इथं ब्लॉक आहे त्याला बायपास करायचा. या पद्धतीने ती आर्टरी किंवा वेन ही जोडायची. म्हणजे बायपास, एखाद्या गावाला किंवा शहराला रस्ता एखादा बंद असेल तर तो बायपास करला जातो. अशा पद्धतीने इथं हा ब्लॉक आहे तो बायपास करायचा बाय युजिंग आर्टरी ऑर vein from any of the suitable part of the body. This is called the bypass surgery. After angiography, after examining exact position of blockage, degree of blockage, to this
these remedial procedures are done that we saw here: angioplasty and bypass surgery. Then next point is heart transplant. मित्रांनो, तुम्ही सध्या ऐकत असाल अवयवदान ही संकल्पना आपल्या भारतामध्ये हळूहळू रुजायला लागलेली आहे. म्हणजे एखाद्या नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीचं एखादा शरीराचा अवयव, तो हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, हे दान केलं जातं. ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला ते लगेच त्या ठिकाणी दिलं जातं. हे जे अवयवदान आहे त्याच्यातलाच हा एक हार्ट ट्रान्सप्लांट CA. इट इज रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट. एखाद्या व्यक्तीचं हृदय जर सिव्हिअरली डॅमेज असेल, म्हणजे अबाव 95% फंक्शन जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचं जर कमी झालं असेल, लोअर झालं असेल, असं डॅमेज्ड हार्ट रिप्लेस करायचं, बदलायचं बाय नॉर्मल हार्ट. त्या मालफंक्शनिंग हार्टच्या ऐवजी, म्हणजे ज्या हार्टचं फंक्शन कमी झालेलं आहे, सिव्हिअरली डॅमेज झालेलं आहे, त्याच्या ऐवजी त्या जागेवरती त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नॉर्मल हार्ट प्लेस करायचं. रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट बाय नॉर्मल हार्ट. आता हे नॉर्मल हार्ट कुठून आणायचं? फ्रॉम डेड ऑर रिसेंटली डेड डोनर. बघा, मी आता सांगितलं अवयवदान. नुकताच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, अशा व्यक्तीचं ते हृदय काढून घ्यायचं आणि ज्या व्यक्तीचं हार्ट डॅमेज झालेलं आहे त्या व्यक्तीमध्ये हे नॉर्मल हार्ट प्लेस करायचं. म्हणजे डेड किंवा रिसेंटली डेड डोनर याचं नॉर्मल हार्ट डॅमेज झालेल्या हार्टच्या ऐवजी जे प्लेस केलं जातं, रिप्लेस केलं जातं, त्याला काय म्हणायचं? हार्ट ट्रान्सप्लांट. रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट बाय normal heart from dead or recently dead donor is called a heart transplant. Students, this done in patients. हे कुणामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं? The patient with end stage heart failure. म्हणजे ज्या व्यक्तीचं हृदय अगदी एंड स्टेज झालेलं आहे. आता मी जसं बोललो, अबाव 95% त्या व्यक्तीचं हृदय काम करायचं बंद झालं असेल, अशा व्यक्तींच्या मध्ये हे हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. किंवा सिव्हिअर करोनरी आर्टरियल डिसीजेस, CAD, that we studied in last video. करोनरी आर्टरी डिसीजेस, मग अथेरोस्क्लेरोसिस असू दे, आर्टेरोस्क्लेरोसिस असू दे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त ब्लॉकेजेस असू दे, सिव्हिअरली अथेरोस्क्लेरोसिस असू दे 3-4 ठिकाणी, अशा ज्या एकदम गंभीर तीव्र स्वरूपाच्या करोनरी आर्टरियल डिसीजेस ज्या व्यक्तींच्या मध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी शक्य नाही, अशा लोकांच्या मध्ये, अशा पेशंटच्या मध्ये ही हार्ट ट्रान्सप्लांट प्रोसिजर राबवली जाते. दिस इज अबाउट सायलेंट हार्ट अटॅक, एंजियोग्राफी अँड heart transplant. In next video, we will study ECG, electrocardiogram.